प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, त्याचे उपकार स्मरण करू, कारण प्रभू परमेश्वर चांगला आहे. त्याची दया, त्याची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज या जिवंताच्या भूमीवर आपण जिवंत असे आहोत. प्रियांनो, आज आपण 1 योहान याचा पहिला अध्याय आणि त्यातून काही वचनांवर मनन करणार आहोत. प्रियांनो, आपण पाहतो की या जगामध्ये अनेक विश्वासणारे, अनेक ख्रिस्ती म्हणवणारे लोक आहेत, ख्रिस्ती म्हणून जीवन जगत आहेत. परंतु या गोष्टी करीत असताना त्याबरोबर ते जगातही काय झालेले आहेत, समरूप असे झालेले आहेत. आणि म्हणून प्रियांनो, जो अंधारात चालतो तो कधीच खरं ख्रिस्ती जीवन जगत नसतो. तो खरं ख्रिस्ती जीवन जगत नाही. तो जरी किती म्हणत असला, मी विश्वासणार आहे, माझा बाप्तिस्मा झालेला आहे, मी ख्रिस्ती आहे, येशू ख्रिस्तावर माझा विश्वास आहे, परंतु प्रियांनो, तो जर अंधाराची कर्मे करीत असेल, अंधाराबरोबर चालत असेल, जगात विलीन जर झालेला असेल, सर्व प्रकारच्या दुष्टाईने तो वागत असेल, भयप्रद गोष्टीत तो करीत असेल, गुन्हेगारी प्रवृत्तीचा तो जर असेल, जगात विलीन झालेला जर असेल, तर प्रियांनो, योहान काय म्हणतो त्याला? तो म्हणतो पहिला अध्याय 6व्या वचनामध्ये, 1 योहान 6, त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणतो. त्याच्याबरोबर म्हणजे कोणाबरोबर? येशू ख्रिस्ताबरोबर. येशू ख्रिस्ताबरोबर आपली जर सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही, सत्य आपल्यामध्ये नाही. आणि येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये त्यावेळेस पाहिलं प्रियांनो आपण की योहानाच्या काळामध्ये ख्रिस्ती म्हणवणारे विश्वासी लोक हे खोटं शिक्षण देऊ लागले होते. आणि त्यासाठी योहानाला 3 पत्र लिहावं लागले लोकांना की हे कसे खोटे शिक्षक आहेत. प्रियांनो, आपण पाहिलं की योहान हा येशू ख्रिस्ता सर्वात प्रिय शिष्य असा होता. त्याने 3 पत्र लिहिलेली आहे. त्याच्यापैकी पहिलं पत्र जर आपण वाचलं तर त्या खोट्या शिक्षकांबद्दल त्याने लिहिलेलं आहे. आणि काय म्हणत होते ते खोटे शिक्षक त्यावेळेस? तर ते असे म्हणत होते, येशू ख्रिस्त हा मनुष्याचा पुत्र नाही आणि देवाने देह धारण केला नाही, असं ते खोटं शिक्षण काय करू लागले होते, देऊ लागले होते. आणि याकरिता योहानाला लोकांना पत्र लिहून सांगावं लागलं की ह्यांच्यापासून तुम्ही दूर राहा. प्रियांनो, येशू ख्रिस्त हा देव आणि मनुष्य आहे. देव पण आहे आणि पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव. आणि हे विश्वासणाऱ्यांना समजावं यासाठी त्याने ते पत्र लिहिलेलं आहे. आणि त्याच्या पत्रामध्ये तो ठासून सांगतो प्रियांनो की येशू ख्रिस्त हा पूर्ण देव आणि पूर्ण मानव होता. प्रियांनो, जर येशू ख्रिस्त पूर्ण मनुष्य जर नसता तर त्याच्या मरणाला काहीच अर्थ उरला नसता. कारण तो स्वतःला आमच्या पापाचे प्रायश्चित म्हणून अर्पण करू शकला नसता. तो जर पूर्ण मनुष्य नसता, कारण माणसाच्या पापासाठी माणसाचंच रक्त
प्रियांनो देवाला पाहिजे होतं. आणि एक निर्दोष असा मनुष्य भूतलावर नव्हता. आणि म्हणूनच प्रियांनो आपण पाहतो की येशू ख्रिस्त हा निर्दोष असा कोकरा, निर्दोष असा पूर्ण मनुष्य म्हणून या जगामध्ये तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्याचं प्रायश्चित्त त्याने स्वतः दिलं. आणि प्रियांनो तुम्हाला मला त्याने काय केलं? शैतानाच्या बंधनातून मुक्त केलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो आपण पाहतो की योहान हा ख्रिस्ताला समक्ष पाहणारा होता. आणि म्हणून तो म्हणतो की जो संदेश आम्ही ऐकला, आम्ही ते आय विटनेस आहे त्याचे, आम्ही ऐकला आणि तोच तुम्हाला आम्ही विदित करतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. आणि म्हणून प्रियांनो आपण 1 ते 4 वचनं वाचू त्याच्यातले, म्हणजे आपल्या लक्षात येईल. काय म्हणतो योहान? की जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले, जे आम्ही निहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याचे आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते, ते आम्हास प्रगट झाले. हे तुम्हास कळवितो. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हासही यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. प्रियांनो आपण पाहतो की समक्ष पाहणारा योहान त्याच्याबद्दल साक्ष देत आहे. त्यांनी चाचपलं, पाहिलं त्याला. एवढंच नाही तर प्रियांनो पुनरुत्थानानंतर देखील शिष्यांनी येशू ख्रिस्ताला चाचून पाहिलं. बरोबर आहे की नाही? प्रथम देखील पाहिलं, मरणातून जीवन झाल्यानंतर देखील पाहिलं, त्याला चाचपलं. आणि त्याच्याबद्दल योहान प्रियांनो साक्ष देतो. आणि म्हणून तो म्हणतो की तो जो आलेला आहे तो देव प्रकाश आहे. आणि प्रकाश नीतिमानाचे प्रतीक आहे. आणि अंधारात जे चालले होते ना त्यांच्यासाठी तो म्हणतो की अंधार वाईटाचे प्रतीक असा आहे. जेव्हा देवाचा पुत्र येशू प्रियांनो जगात आला तर तो अंधारात प्रकाशणारा प्रकाश असा होता प्रियांनो. त्याने सर्व अंधार दूर केला. आणि म्हणून योहान ठासून सांगत म्हणतो की निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. आपण पाहतो प्रियांनो आज देखील जगामध्ये आपण ख्रिस्ती म्हणवणारे, विश्वासी म्हणवणारे ख्रिस्ताला खऱ्या अंतःकरणातून स्वीकारलंय काय? ज्यांनी त्यांनी आपापल्या मनाने सांगा प्रियांनो. जगात प्रकाश आला आणि मनुष्यांनी त्या प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरलेली आहे. आज बहुतेक लोक प्रियांनो त्या अंधारामध्ये डुबून गेलेले आहेत, अंधाराची कर्म करीत आहेत. जो वेळ प्रभू परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी दिला तो वाया घालवित. अत्यंत दुःखाची आणि खेदाची गोष्ट प्रियांनो. इतर मार्गामध्ये प्रियांनो लोक चाललेले आहेत आणि जिवंत देवाला ते विसरलेले आहेत, कारण त्यांची कृत्ये अंधाराची आहेत, दुष्ट आहेत. आणि म्हणून प्रेषित योहान म्हणतो की त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असू आणि अंधारात चालवत असू तर आपण लबाडाशी आहोत. आणि लबाडाला स्वर्गाच्या राज्यात जागा नाही प्रियांनो. लबाडाचा बाप जो सैतान नाही प्रियांनो, स्वर्गाच्या राज्यात जागा मिळणार नाही. आणि म्हणून प्रियांनो आपण पाहतो की देवासोबत सहभागिता असणे म्हणजे त्याला जाणणं. त्याला काय करायचंय? जाणायचंय. त्याला इतकं त्या वचनात समरूप असं व्हायचंय, त्याला जाणायचंय, त्याच्यावर प्रीती करायची, त्या वचनावर प्रीती करायची.
प्रियानं त्याचं लेकरू होऊन आपण जगायचे. आणि जर खरोखरच प्रियांनो आपण अशा प्रकारे त्याच्या सहभागीतेत जर राहिलो तरच आपण प्रकाशात चालणारे असे आहोत. नाही तर लबाड आहेत आपण, लबाड. आज आम्ही जगात पाहतो प्रियांनो, कितीतरी लोक प्रसिद्धीसाठी अनेक इंटरनेटच्या माध्यमातून येतात आणि ते संपल्यानंतर जगामध्ये वावरताना दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे वाईट कृत्ये त्यांच्याकडून होतात प्रियांनो. फसवणुकीचे गुन्हे करतात, धार्मिक क्षेत्रात विक्री व्यवहार करतात, सर्व प्रकारच्या दुष्टाईने भरलेले आहेत प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो आपण जर त्याच्या सहभागीतेत खरोखर जर असू तर आपण प्रकाशात चालू. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो मुळीच अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. इकडं तिकडं पाहायची त्याला गरज पडणार नाही. ज्या वेळेस तुम्ही खऱ्या अंतकरणाने येशू ख्रिस्ताला अनुसराल, 0 मिनिटात तुम्हाला सर्व काही प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो योहान म्हणतो की तुम्ही लबाड अशी आहात. प्रियांनो, जे अंधारात म्हणजे पापात चालतात ते कधीही देवाच्या सहभागितेत राहू शकत नाहीत. आणि तरीही ते म्हणत असले की आमची देवाबरोबर सहभागिता आहे, तर योहान त्यांना म्हणतो ते खोटारडे आहेत. काय म्हणतो योहान? ते काय आहेत? खोटारडे असे आहेत. ते सत्याने जगत नाहीत. सत्य त्यांच्या ठाई नाही प्रिय. सत्य केवळ बोलणं नाही, फक्त ते कृतीतून दाखवणं असं आहे. आणि म्हणून प्रियांनो आपण आपल्या जीवनात ते आचरणात आणणं अत्यंत गरजेचं आहे. काहीतरी करणं त्याच्यासाठी, हे सत्य आहे प्रियांनो. त्याच्यात चालणं ही खरं जीवन आणि हेच खरं सत्य आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो शास्त्र सांगतं, जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे काय करतो? येतो. सत्यात जगणे म्हणजे पापाबद्दल पश्चाताप करणे व स्वतःचे अंतःकरण ख्रिस्तासाठी उघडणे. प्रियांनो, याचाच अर्थ असा होतो की अंधकाराला सोडून पापाचा द्वेष करणे. आणि अशा मनुष्याला प्रकाशाची भीती वाटण्याची काही गरज नाही, कारण तो काही खोटं करीत नाही. आणि म्हणून येशू म्हणाला, जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो. आणि म्हणून आपण त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करणं अत्यंत गरजेचं आहे. असं करावी असं योहान म्हणतो. प्रियांनो, येथे येशू म्हणाला, तरी खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे. प्रियांनो, हे जे खरे उपासक आहेत ते देव आत्मा आहे हे समजून घेतात. देव कोण आहे? आत्मा आहे. पिता कोण आहे? आत्मा आहे. हे खरे उपासक हे समजून घेतात. आणि म्हणून प्रियांनो येशू 10:23 योहान 10:23 मध्ये काय म्हणाला? मी आणि पिता एक आहोत. खरे उपासक जे असतील ना, तर ते पित्याला काय म्हणतात? देव आत्मा आहे. जो आमचा पिता आहे तो देव कोण आहे? आत्मा आहे. आणि म्हणून प्रियांनो येशू ख्रिस्त म्हटला, मी आणि पिता आम्ही एक आहोत. प्रियांनो, यहुद्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी येशू देत आहे. तू ख्रिस्त आहेस काय? त्याला काय म्हणत होते ते? तू ख्रिस्त आहेस काय? येशूने त्यांना सांगितले, तो केवळ मसीहाच नाही, तर तो देव आहे, स्वतः देव. प्रियांनो, योहान स्पष्ट शब्दात म्हणतो की शब्द देव होता. काय म्हणतो तो? शब्द देव होता. म्हणजे ख्रिस्त हा देवासोबत
होता, परंतु तो स्वतः देव होता. देवासोबत होता तरी तो काय होता? स्वतः देव होता. येशू हा केवळ देवाचा पुत्रच नव्हता, तर तो स्वतः देव होता. प्रियांनो, सरळ सरळ बघितलं तर ख्रिस्त हा मनुष्याच्या रूपामध्ये आलेला देव होता. देव देहात प्रगट झाला होता. आणि म्हणून प्रियांनो, तो म्हणत होता, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. देव येशूमध्ये होता आणि येशू देवामध्ये होता. मी पित्यामध्ये व पित्या माझ्यामध्ये आहे. काय म्हणतो योहान? मी पित्यामध्ये, येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून तो म्हणाला, मी आणि पिता एक असे आहोत. प्रियांनो, जेव्हा देव बोलतो तेव्हा गोष्टी घडतात. फार महत्वाचं आहे प्रियांनो. देव बोलला, प्रकाश होऊन प्रकाश झाला. बरोबर आहे की नाही? मग हाच सर्व शक्तिशाली देव येशू म्हणून, येशू म्हटलेल्या शरीरामध्ये ज्यावेळेस आला आणि तो ज्यावेळेस प्रगट झाला, त्यावेळेस प्रियांनो आपण पाहतो की मेलेल्याला जिवंत केलं त्याने. शब्द बोलला आणि जीवन झालं. लाजार वादळाला धमकावलं, वादळ थांबलं. बरोबर आहे की नाही? कुष्ठरोगी बरे झाले, आंधळे पाहू लागले, बहिरे ऐकू लागले, शब्द बोलत होताना सगळं काही घडत होतं. जसा देव बोलला आणि झालं, तसं येशू बोलला आणि झालं. कुठं बदलला हो देव? नाही प्रियांनो. आपण पाहतो, तो म्हणतो सर्व काही येशूच्या द्वारे झाले आहे. आकाश आणि पृथ्वी ही येशूनेच निर्माण केली. प्रत्येक गोष्ट निर्माण केली गेली ती येशूद्वारे निर्माण झाली प्रियांनो. आणि म्हणून संत पौल म्हणतो, सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झालं. प्रियांनो, येशू हा देवाचा सामर्थ्य शब्द जो पित्याच्या उरात होता, तो असा आहे की जो पित्याच्या उरातून काय झाला? बाहेर आला आणि कार्यरत झाला. कशासाठी झाला? तर प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या पापाच्या बलिदानासाठी, तुम्हाला आणि मला पापाच्या दासातून मुक्त करण्यासाठी प्रियांनो तो मानव रूपात आला. आणि म्हणून योहान 1:3 मध्ये म्हणतो, जे आम्ही पाहिले व ऐकले ते तुम्हास यासाठी कळवितो की तुम्ही आमच्याशी सहभागी व्हावे. जे सत्य आम्ही तुम्हाला सांगतो, हे नेत्रांनी पाहिलेले, कानांनी ऐकलेले. म्हणून खोट्या शिक्षकांवर विश्वास ठेवू नका. आम्ही समक्ष पाहिले, आमच्याशी तुमची सहभागिता होऊ द्या, असं योहान वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला सांगत आहे. तो म्हणतो आपली सहभागिता तर पित्याबरोबर, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर अशी आहे. म्हणजेच त्याची योहानाबरोबर सहभागिता व्हावी, इतर विश्वासणाऱ्यांबरोबर सहभागिता व्हावी आणि पिता आणि पुत्र जो येशू याच्यासोबत सहभागिता व्हावी. म्हणजेच देव व येशू आम्हामध्ये येतो आणि आम्हामध्ये वस्ती करतो. आपण योहान कृष्ण वर्तमान याचा 14वा अध्याय 23वे वचन वाचू. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे. प्रियांनो, ही सहभागिता पित्यापासून तो तुमच्यापर्यंत वचनाच्या द्वारे आलेली आणि त्या सहभागितेत तुम्ही आणि मी यावं, असं योहान पत्राच्या द्वारे त्या लोकांना सांगत आहे.
आणि म्हणून प्रियांनो, जेव्हा आमची पिता आणि पुत्र ख्रिस्ताबरोबर सहभागिता असते, तेव्हा आमची इतर विश्वासणाऱ्याबरोबर सहभागिता होते त्या वचनाच्या द्वारे. प्रियांनो, ही सहभागिता आमच्यात प्रकाश असला तरच असू शकते. ही सहभागिता आमच्यात कधी राहते? जर आमच्यामध्ये प्रकाश असेल, जर आम्ही सत्याने वागत असू, तरच आमच्यामध्ये ही सहभागिता राहते. म्हणजेच देव आमच्यात असला तरच प्रियांनो हे होते, कारण देव प्रकाश आहे. आम्ही प्रकाशाचे पुत्र ख्रिस्ताच्या द्वारे असे आहोत. आणि म्हणून प्रियांनो, हा प्रकाश गौरवशाली, स्वतःला प्रगट करणारा, पवित्र, शुद्ध व मार्ग दाखवणारा असा आहे. ख्रिस्त प्रकाश आहे प्रियांनो, आणि जो त्याला अनुसरतो तो कधीच अंधारात चालत नाही, इतर कृत्य तो करीत नाही प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो, देवाचे वचन प्रकाश असं आहे. तुझे वचन माझ्या पावला करता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश असे, असं स्तोत्र करता त्याच्या वचनांमधून सांगतो प्रियांनो. या प्रकाशात आपली सहभागिता असू शकते. आपण पाप करीत आहोत तर आपण अंधारात आहोत आणि खोट्या आहोत. या प्रकाशात आपल्याकडून पाप होऊ शकते. प्रकाशात आपण आहोत, प्रकाशात सुद्धा आपल्याकडून पाप होऊ शकते, पण ते होताच आपल्याला त्याची जाणीव होते व ते आपण कबूल करून येशूकडे कबूल करतो आणि येशूचे रक्त आपल्याला लगेच काय करतं? शुद्ध करतं प्रियांनो. परंतु जो अंधारात असतो त्याला पाप केल्यावर काहीच वाटत नाही. जसं विश्वासणारी पाप केल्यावर त्याच्या मनाला टोचणी वाटते, पश्चाताप करावा असं वाटतो, तसं जो अंधारामध्ये आहे त्याला प्रियांनो पाप केल्यावर काहीच वाटत नाही. प्रियांनो, या सहभागितेत स्वतःचे पाप कबूल करणे हे अगत्याचे असे असते. आपल्या ठाई पाप नाही म्हणजे पापी स्वभाव नाही, मी पाप करीत नाही असे म्हणणे म्हणजे स्वतःला फसवणे असे आहे. तसेच पाप केल्यावर त्यास पाप म्हणण्यास नकार देणे. बरेच लोक काय होतंय त्याला, हे काय पाप आहे का, सारी जग दुनिया करती? नाही प्रियांनो, मी रिवणीमध्ये होतो प्रियांनो, आणि माझ्या हाताखाली एक क्लार्क असायचा. एक दिवस त्याने काय केलं, एका क्लायंटला पैशाची मागणी केली आणि माझ्या ते लक्षात आलं आणि मी त्याला जाऊन सांगितलं, मी इथं असेपर्यंत तुला असं काही करता येणार नाही, असं काही करू नको. तो म्हटला, सर्व जग करतंय, तुम्हीच बसलात तसे म्हणे. मला असं त्याने काय केलं, उत्तर दिलं. प्रियांनो, पाप कबूल करणं हे अगत्याचं आहे. आणि जो विश्वासणारा आहे, जो चुकलेला आहे, जो उठलेला आहे पडून, तो पाप कबूल करतो, कारण त्याला माहीत आहे की माझा प्रभू माझं पाप क्षमा करणार आहे. प्रियांनो, हे लोक पाप केल्यानंतर त्याला पाप म्हणाव्यास नकार देतात. प्रियांनो, हा देवाला लबाड ठरविण्याचा प्रकार आहे. पण जर पाप घडल्यावर आपण ते पदरी घेतो, म्हणजे मी स्वतः हे केले, हे पाप आहे, हे देवाविरुद्ध घडलेले पाप आहे, असे जर आपण कबूल करतो तर देव क्षमा करतो. तो तुम्हाला मला शुद्ध करतो. आणि असे केले वाचून प्रियांनो, पित्याच्या घरात आणि ख्रिस्ताच्या सहभागितेत राहताच येत नाही. किती आम्ही म्हटलो आम्ही ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ती जीवन जगतो, परंतु पापाची कबुली देऊन, पश्चाताप करून, त्याच्याकडे क्षमा मागितल्याशिवाय तुम्हाला पित्याच्या घरामध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या सहभागितेत जागा नाही. या सहभागितेत पाप घडले तर शुद्ध होण्यास ख्रिस्त मदत करतो प्रियांनो. परंतु बघणं, अंतःकरणाने त्याच्या पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं असं आहे. परंतु नाही प्रियांनो, लोक हट्टी आहेत, आम्ही पापच केलं नाही असं ते म्हणतात. प्रियांनो, त्याच्या पुढे जर गेलं तर तो पापाची क्षमा करणारा तुमचा आणि माझा देव आहे. आणि हीच तर खरी प्रीती प्रभू तुमच्यावर आणि माझ्यावर. आणि म्हणून प्रियांनो, आपल्याकडून पाप झालेच तर ख्रिस्त पित्याजवळ मध्यस्थी करतो, आपल्यासाठी प्रार्थना करतो. प्रियांनो,
तो ख्रिस्त आमच्यासाठी प्रायश्चित असल्यामुळे पिता आनंदाने पश्चातापी व्यक्ती क्षमा करतो. प्रायश्चित कोण आहे तुमच्या आणि माझ्यासाठी? येशू ख्रिस्त. आणि म्हणून ही किती गौरवाची बाब आहे प्रियांनो, की अशी तरतूद त्यांनी विश्वासणाऱ्यांसाठी करून ठेवलेली आहे. आणि म्हणून आपण याचा लाभ घेणं अत्यंत गरजेचं आहे. अंधाराची कर्मे सोडून प्रकाशात येणं गरजेचं आहे. प्रियांनो, मग आता आपण या सहभागितेत, या समाधानात जगत आहोत काय? आपण प्रकाशात आहोत का अंधारात आहोत? ह्याच्या त्याच्या मनात, ज्याला त्याला माहिती या गोष्टी. आणि म्हणून प्रियांनो, प्रत्येक व्यक्ती, त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अंतःकरणामध्ये माहीत आहे की त्याने पाप केलेले आहे. त्याला माहीत असतं. प्रियांनो, आपली जी विवेकबुद्धी आहे, त्या विवेकबुद्धीच्या द्वारे, सद्सद विवेकबुद्धीच्या द्वारे देव आपल्या पापाविषयी बोलतो. प्रियांनो, आपल्याला त्याची जाणीव देतो करून. जेव्हा तो बोलतो त्यावेळेस त्याचं आपण ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. आपण त्याच्या शब्दांना रोखू नये, कारण त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला शुद्ध होण्याची, नव्हे तर स्वर्गाच्या राज्यात जाण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, जर आपण त्याचे शब्द आपल्या अंतःकरणात येऊ दिले नाही तर आपण देवाला सुद्धा आपल्या जीवनात येऊ देणार नाही. आणि म्हणून आपल्या जीवनात जर ख्रिस्त नसेल आणि आपण स्वतःला कितीही ख्रिस्ती म्हणवत असू तर प्रियांनो, आपण अंधारातच आहोत, आपण लबाड असे आहोत, आपण सत्याने वागत नाही. आणि म्हणून प्रियांनो, संधी असतानाच, देवाची कृपा ख्रिस्ताच्याद्वारे तुमच्या आणि माझ्यासाठी उपलब्ध असतानाच आपण आपल्या पापांची क्षमा मागून स्वर्गराज्याच्या वाटेवर जाणं अत्यंत गरजेचं असं आहे. देवबाप करो वाचलेली वचनं समजणारं मन आणि अंतःकरण आपणा प्रत्येकाला देवो. आमेन.